नवीन गोलंदाज दयानंद दुसऱ्या षटकात आणण्याकरिता. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक 15. पंधरा धावा फलकावर आहेत दयानंद गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगली लाईन टॉच चेंडू धावसंख्या स्थिर 15. 15 धावा आहेत फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. पुण्याच्या एकदा 2 धाबा इथं मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने धावफलक 17 धावा फलकावर. एकंदरीत त्या इनिंगमध्ये विचार केला तर डबल धावा जोडल्या जात आहेत. यावेळेस गती परिवर्तन होतं. फुल टॉस जरूर केला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. त्या दरम्यान विकेटचं पतन. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. 18 वर पहिली विकेट्स तर मात्र गमावली गेली. बॅटर आपण पाहतो दयानंद गोलंदाज दयानंदच्या या षटकामध्ये विकेट्स मात्र रनआउटच्या स्वरूपात आली आहे. बॅटर नंदू तंबूच्या आसऱ्याला पोहोचलाय. नवीन बॅटर महेश. यावेळी चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चांगला स्ट्रोक. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या अंकावर. बावीस अंक जोडले गेले. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. एकंदरीत पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस चांगला बॉल. कुठली धाव या चेंडूवर नाही. धावसंख्या स्थिर 22. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 आतापर्यंत जमवल्यात ताडाली टीमनं. अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, कितीचं टार्गेट ओली टीम समोर दिलं जाईल.
गोलंदाज कैलास यावेळेस चेंडू आवेत होता परंतु क्षेत्ररक्षक दूर होता. एक टप्प्यावर चेंडूला अडवलं जातं. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 23 अंकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. गोलंदाज तयार कैलास. यावेळी चांगला स्ट्रोक परंतु उंची जास्त गाठली आणि विकेटचं पतन इतर मात्र झालंय दुसऱ्या चेंडूवर. वेले टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यात या. वेले विपक्षात वडूनवकर अशी पुढील मॅच असेल. नो बॅटर भारत. 23 धावसंख्या आहे. फलकावर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस टॉस होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. अजून एक विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. गणेशदादा केणे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. वेळे उपक्षात वडूनवकर. वेळे विपक्षात वडूनवकर असा टॉस इथे केला जाईल गणेशदादा केणे यांच्या शुभ हस्ते. वडूनवकर विपक्षात वेळे असे टॉस गणेशदादा केने यांच्या शुभ हस्ते. वेले टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याकरिता वडूनवकर टीमला या अंतिम मॅचमध्ये इन्व्हाइट केले. यावेळेस सिंगल तर कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं धावफलक 25 अंकावर जाऊन पोहोचलाय. तर धावसंख्या माफी असेल 27 आहेत. यावेळेस थोडंसं बंबल झालं. दरम्यान 2 धाबा इथं मात्र कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 29 या अंकावर जाऊन पोहोचले. तर धावसंख्या 29 जोडली गेली तडाली टीमच्या माध्यमातून. 30 धाबांचं टार्गेट असेल ओली टीम समोर. तर आपण पाहिलं टॉस इथं संपन्न झाला. वेळे विपक्षात वडूनवकर. वेळे टीमनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि अंतिम मॅचमध्ये वडूनवकर टीमला बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केलंय.
चला ताडाले टीम आपले क्षेत्रशी लावून घ्या. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पण पाहिले असेल 29 धाबा फलकावर लावल्या ताडाले टीमनं. 30 धाबांचं टार्गेट असेल ओवली टीम समोर. 18 चेंडू आणि 30 धाबा. त्यानंतर पुढील सामना आपण पाहणार आहोत वेळे विपक्षात वडवणवगर. वेळे टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बोलू आता का मग आवाज देतात लगेच माहिती ना. ओवली टीमचे सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवा. ताडाली टीमनं क्षेत्ररक्षण लावलंय. दादा कैलास आणि हरिदास आहे ना. पहिले पेजवर बघतो ना काही दोघच जातात. संतोष असं संतोष. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय कैलास आणि हरिदास मैदानात पोहोचलेत. गोलंदाज पहिले षटक. बॉलर नेम यावेळेस पहिला बॉल. चांगली लाईन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूने सांगता केली गेली. चांगल्या पद्धतीने हाताळला गेला हा पहिला बॉल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एक अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात फलकावर जोडली जाते. अकाउंट ओपन झाले अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. टीम ओवली 30 धाबांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार.
यावेळेस आडव्या पॅडने खेळला आहे टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र सहज दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धाब्याने धावफलक 3 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. यावेळेस गोलंदाजाच्या वरनं फटका खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. एकच धाबावर समाधान मानावं लागतं. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. चार अंक जोडले गेलेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस विकेट किपरच्या वरनं चेंडू शॉट फाईनल क्षेत्रामध्ये गेलाय. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 5 या अंकावर. पाच अंक जोडले गेलेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 30 धावांचं आव्हान समोर असताना पहिलं षटक प्रगतीपथावर. आपण पाहताय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 2024चा हा महासंग्राम. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 7 या अंकावर. सात धावा फलकावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कैलास आणि हरिदास ही जोडी मैदानात. 30 धावांचं आव्हान समोर असताना सिंगल आणि डबलवर यावेळेस भर दिला गेलाय. फलकावर 7 धावा. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? ते मात्र थोडंसं फंबल झालंय. तिसरी धाव धोक्याची ठरली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद होईल. 2 तिसरी आउट. चला नवीन फलंदाज दयानंद, आपण घाई करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. अंपायर विक्रम नाईक सर, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. गोलंदाज प्रमोद. काय विषय आहे याचा? काय आणल्यान का दादा? काय विषय यांचा? कोंबरा आणल्यान का? है क्या? इधर आओ ना, इधर आओ. षटकातील पहिला बॉल. या वेळेस बॉल पॉइंट मधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी.
मात्र मिसफिल्ड आणि त्या दरम्यान हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. देसी है ना अपना तो देसी भी हाँ तब भी घर का ऐसे ज्यादा हो रहा है नहीं वो हिसाब से बड़ा है ना इसके लिए कितना बड़ा है? प्रमोद बोलो वो तो आप लोग खुद देख लेना का किधर देखने के लिए इधर नहीं ना मेरे घर के बाजू में किधर घर है? हाँ मैं तो इसी गाँव का हूँ ना मैं थोड़ी बाहर का हूँ वाइट बॉल. तर धावसंख्या आपण पाहतो 14. गोलंदाज तयार प्रमोद. यावेळेस हलक्या त्यानं टॅप केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 16 या अंकावर. 16 अंक जोडले गेलेत. गोलंदाज तयार. पुढील चेंडू टाकण्याकरिता प्रमोद. यावेळेस चांगला बॉल. चुकी घडली यष्टीरक्षकच्या माध्यमातून आणि दरम्यान एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 धावा फलकावर आहेत. 30 धावांचं आव्हानाचा पाठलाग केला जातोय. गोलंदाज तयार. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 30चा प्रयत्न. 3 धावा इथे आल्यात. 3 धावेने धावफलक पुढे जाईल 20 या अंकावर. गोलंदाज तयार. पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस जोरदार अपील. लेग बिफोर विकेटची तर मिळवली आहे गोलंदाज प्रमोद. तर विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय विकास. न्यू बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला विकास. गोलंदाज तयार प्रमोद. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळेस तर धावसंख्या किती आपल्यापर्यंत योग्य निर्णय येईल किती धावा मात्र इथं दिल्या जातील पंचांच्या माध्यमातून. 3 धावा तर इथे मात्र कंप्लीट केल्या आहेत. ओव्हर झाले पण हे बॉलला किती आले तर माहिती नाही अजून.
तर पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर इशारा आलाय पंचांच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 4 धाबा. चार धाब्याने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलाय. तर 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 24 फलकावर लागलेत. अंतिम 6 चेंडूमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतो महेश तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता असं समीकरण मैदानात. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक परंतु टिपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. ते मात्र काय घडलंय मैदानात. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. तर धावसंख्या पाहिली तर च्या मदतीनं 26. तर मात्र 5 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर आपण पाहतो महेश. 5 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. यावेळी चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतोय. विकेटचं बदन. आता मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. समीकरण जरूर सोपं दिसतंय फलकावर परंतु चला बॅटर आपण लगेच जायचंय मैदानात. अरविंद. 4 चेंडू 4 धावा असं समीकरण. गोलंदाज तयार महेश. यावेळेस चांगला बॉल. डॉट चेंडू. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज महेश. चांगली बॉलिंग. 3 चेंडू 4 धावा. यावेळेस चेंडू अंगावर आदळला आहे. एक धाव कंप्लीट झाले. एके धावेने धावफलक 27 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 2 चेंडू 3 धावा.
रंगतदार सामना पाहायला मिळतोय. ताड आले विपक्षात ओवली. 2 चेंडू 3 धाबा. यावेळेस चांगला स्ट्रोक. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. की धावेने धाव पलक पुढे जाईल 28. आता मात्र 1 चेंडू मध्ये 2 धाबा चेसिंग कंपल्सरी. कराव्या लागतील ओवली टीमला. चेसिंग कंपल्सरी. एक चेंडू 2 धाबा. मात्र चांगली गोलंदाजी महेश या गोलंदाजाने या षटकात केली आहे. ज्या पद्धतीने लाईन लेंथ हाताळली गेली उल्लेखनीय गोलंदाजी पाहायला मिळाले आणि अंतिम चेंडूवर हा सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू 2 धाबा. यावेळेस निर्धाव चेंडू. विजय साजरा केला जातोय. टीम ताडाली. अभिनंदन. चला वेले टीम लगेच मैदानात आपण जा. पुढील मॅच